बुधवारी दोन्ही गावांना जोडणाऱ्या सरकारी रस्त्यामध्ये अतिक्रमण करून जमीन मालक नवीन प्लॉटिंग पाडत असल्याने मागील 25 ते 30 वर्षांपासूनच्या स्थानिक रहिवाशांना रस्ते वापरण्यास अडचण होणार आहे। त्यामुळे सदर अतिक्रमण करणाऱ्या इसमास शिवरस्त्यावर अतिक्रमण करण्यापासून प्रतिबंध करण्याच्या मागणीचे निवेदन भारतनगर सर्वे नंबर 49 गारखेडा येथील नागरिकांनी महानगरपालिका उपायुक्त यांना सादर केले। याबाबत सोसायटी अध्यक्ष यांनी देखील आपली बाजू माध्यमांद्वारे स्पष्ट केली आहे। कुठलाही रस्ता बिलकुल नाही, गाडी बंद। रस्ता आमच्या हक्काचा, रस्ता आमच्या हक्काचा, रस्ता पाहिजे, काम बंद हक्काचा। हे गांडीवर वगैरे काम केलेलं आहे, इथला रोड दिले पूरी लाईन घ्या। तुमचं बोलत काम नाही ते तिथे रस्ता आहे टोटल हे कब्जे केलेले आहेत, टोटल कब्जे इकडे नाही असंच चांगलं। नगरामध्ये जे आज रस्त्यासाठी आंदोलन करण्यात आलं, तुमच्या प्रमुख मागणी काय होती नेमकं, कशा संदर्भात तुम्ही? हे समोरून दिशा स्वराज सोसायटी आहे, त्याच्यानंतर पाठीमागच्या एरियांना आम्हाला इथून कुठेही एक पण रस्ता दिलेला नाही। सोसायटीवाले सांगते आम्ही इथपर्यंत रस्ता दिलोय, आणि हे प्रायव्हेट बाळू शेठ म्हणून, बाळू जैन म्हणून आहेत, त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, आणि ते म्हणजे आम्ही इथून देणार नाही जागा, तर आम्ही जायचं कुठं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। पब्लिक त्याच्यासाठी बाहेर आले, आणि हे पूर्णपणे अनलिगली काम चालू आहे। हे डिप्पी रोड आहे 40 फुटाचा, तर इथं पूर्ण अनलिगली काम चालू आहे, आणि कब्जे ज्याची धतिंगिरी चालते, ज्याच्याकडे पैसा आहे त्याचंच काम चालू आहे। तुम्ही या संदर्भात महानगरपालिकेला काही निवेदन वगैरे दिलेले आहे, या जागेवर स्टेवर आलेला आहे, आणि त्याच्यानंतर हे सोसायटीचं इथून पुढे जागा आहे, पाठीमागं भारतनगर यांना कुठूनच रस्ता नाही, मोठी गाडी जायला नाही, कंटेनर जात नाही, अथवा टँकर पण जात नाही, एवढी परिस्थिती बेकार आहे। आणि हे समोर काम चालू आहे, ते धतिंगिरी चालू आहे, सगळे कब्जा महानगरपालिके अधिकारी आलेले आहेत, दाखवले तुम्ही 40 फीटात हा दाखवलेले आहेत। नंतर हे आमचे सहकारी त्याच्यानंतर हे जे रस्ता आमची एकच मागणी फक्त कसं की आम्हाला यायला रोड पाहिजे। आमचे शाळेतले विद्यार्थी हे मुलं हे लहान लहान मुलं चिखला पाण्यातून आम्ही कसं जायचंय। हो, पाठीमागं मोठी शाळा गेलेली आहे शकील पटेलनी, तिथं व्हॅन जायला जागा नाही, मोटरसायकल जात नाही, तर शाळा कुणी बेसवर केलेली त्यांनी, पाठीमागे ॲम्ब्युलन्स जात नाही,
इमर्जन्सी कुठलंच काहीच नाही. एखादं कोणी बिमार पडलं काय झालं काही झालं तर कुठलं डिलिव्हरीसाठी पेशंट घेऊन जायचं म्हटलं तरी कोणाच्या मालकीची शाळा? ते अब्दुल अब्दुल सत्तार शकील पटेलची होती, आता अब्दुल शकील पटेलची होती, अब्दुल सत्तारने घेतली. तिथं व्हॅन पण जायला जागा नाही, पार्किंगला जागा नाही शाळेला. मग शाळा कुण्या बेसवर चालू केली त्यांनी? मग त्यांनीच प्लॉट विकले आणि त्यांनीच कब्जेदारी केली. आणि आता राहिले रस्त्यातले प्रशासनाला ही नम्र विनंती आहे की आता छत्रपती संभाजीनगर इथे रोड मोकळे करायला एवढ्या अधिकृत याचं चालू पूर्ण याच्यावर चालू आहे, तर इथल्या रोडाचे श्वास मोकळे करा. वाटल्यास काही आमचे वट्टे बिट्टे जायचे ते सुद्धा मोकळे करा, की त्याने करून कुठेतरी आपला छत्रपती संभाजीनगर चांगलं दिसायला पाहिजे ना. काहीतरी यायला जायला जर रस्ते नसतील, वार्डामध्ये एवढा मोठा प्रश्न बिकट असताना इथं लोकप्रतिनिधी माजी नगरसेवक दिसत नाही. आले साहेब आलेले. इकडे आण तुम्ही, इकडे आण. ते आम्हाला विचारतायत हे बघा की आमच्याकडे इकडे जाण्यासाठी रस्ता काय. ही 25 वर्ष सोसायटी जुनी होती. ह्या सोसायटीला पर्यायी मार्ग पहिले रस्ते सोडलेले होते. बर याच्यामध्ये 4 वेळेस रस्ते हे सोडले. रस्ता नगरातील नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत. हा जो रस्त्यासाठी जो संघर्ष चालू आहे याच्या मागचं काय कारण? एक 10-12 पूर्वीचा जर भाग बघितला तर ह्या वस्तीमध्ये अतिक्रमण झालेलं आहे. जे गुंड लोक आहे, जे पैसेवाले लोक आहे किंवा दमदाटी करून हा जो रस्ता होता हा त्यांनी हडप केलेला आहे आणि त्याच्यावर प्लॉटिंग टाकून हा विकून टाकलेला आहे. हे नागरिक जवळजवळ 25-30 वर्षांनी इथं राहत आहे. या 2013मध्ये याच्यावर स्टे पण सुद्धा आलेला आहे. पण स्टे असूनसुद्धा ते पैशाच्या जोरावर किंवा हिमतीच्या जोरावर हे प्लॉट विकून टाकून जनतेला त्रास देत आहे. ह्या लोकांची मागणी ही एवढीच आहे की आम्हाला 2 रस्ते द्या, एक डीपी जवळचा द्या की तिकडून द्या, जेणेकरून आमचे मुलं बाळं आम्हाला सोयीस्कर जाण्यासाठी योग्य मार्ग राहील. पण हे लोक ऐकत नाही. महानगरपालिका प्रशासनात काय भूमिका घेणार तुम्ही? पण नाही, आता सध्या मी वावळे साहेबांना फोन लावला. वावळे साहेब मिटिंगमध्ये, सोनवणे मॅडमला फोन लावला. त्या पण मिटिंगमध्ये आम्ही स्टेची ऑर्डर, कॉफी, त्यांना केलेला अर्ज हा त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय आणि त्यांना स्टे आणायला लावतोय. आता इथं काम चालू आहे रस्त्यामध्ये. नगरपालिके लोक आलेले आहे, ते पेपर नगरपालिकेत जात आहे आणि त्याच्यावर ॲक्शन घेत आहे. आपल्या तुमच्या वस्तीच्या लोकांची काय भूमिका असणार याच्यामध्ये? लोकांची भूमिका काम बंद करणे. लोकांची भूमिका एवढीच की हे काम थांबवायला पाहिजेत आणि नगरपालिकेने एक रस्ता तरी आम्हाला द्यायला पाहिजेत. आपलं नाव? नगरसेवक आत्माराम पवार, माझे नगरसेवक. काय सांगाल, आज काही नागरिक समर्थ नगरचे आपल्या ऑफिस समोर आले होते, त्यांनी आंदोलन केलं. काय प्रकरण काय होतं नेमकं? तर प्रकरण आम्ही जो रोड सोडलेला आहे तो शेजाऱ्यांनी तिकडे कंटिन्यू करावं, तरीसुद्धा पर्याय रस्ता आम्ही अलीकडून दिलेला आहे त्यांनी की बाबा त्यांनी जर नाहीच म्हणला तर अलीकडे एक रोड दिला आहे 100 फूट अलीकडूनच आहे. त्यांना जर तिथूनच पाहिजे असेल तर दुसऱ्याचं घर लिगल घर तोडून इलिगलला कोण सपोर्ट करेल? आमचं काही इलिगल असेल तर ठीक होतं. आम्ही लिगली गरज नसताना त्या सोसायटीला रोड पाहिजे म्हणून तो दिला आहे. पलीकडचा जर घर बांधा असाल तर ते म्हणजे ते घर बांधायला मग आम्ही अलीकडून पुन्हा एक रोड काढून दिला त्यांना 100 फूट अलीकडूनच. तिथून जर त्यांना जायची इच्छा नसेल तर त्याने त्यांचं इलिगल घर पाडून तिथून रस्ता करून घ्यावा त्याने पुढं. कारण सर तुमच्या ऑफिसमध्ये त्यांनी जे आंदोलन केलं सकाळी, त्याच्यानंतर आम्ही दिशा त्यांना दाखवली तर ते 20 फुटाचा रस्ता जे आहे पण 10 फुटाचाच राहिलेला आहे. हे रस्ता तिथं काम चालू होतं अवैध इलिगलपणे, त्याच्यावरून वाद झाला. तर ते तुमची एवढी मोठी सोसायटी लागून इलिगल जे कामं चालू आहे ते तर तुम्ही थांबवणार का? इलिगल काम आम्ही कोण थांबवणार? ते कॉर्पोरेशन पाहिजे ना. इलिगल काम आमचा काय अधिकारी तर थांबवायचा? बरं, या वस्तीसाठी तुम्ही रस्ता सोडलेला आहे का? सगळे आम्ही सगळे रोड सोडले. बिल्डरनं रोडसुद्धा स्वतःच्या पैशातून तयार केले. आम्ही सगळ्या वस्त्यांना अप्रोच दिलेले आहेत. आम्ही कोणताही रोड बंद केला नाही. आता ते पलीकडे जर त्यांना एखाद्याचा प्लॉट तिथे असेल तो बंद करत असेल तर त्याला आमचं काही म्हणणं नाही. आणि हे जे इलिगल केले ना हे आत्ता केले, चोरून जागा घेतलेली त्या जागेवर ते इलिगल बांधायले. काही आंदोलक तुमचं जे काम चालू होतं ते थांबवण्याचा प्रयत्न करत होते मध्ये मध्ये. त्यांना लिगली काय अधिकार नाही. त्यांना आम्ही पोलीस स्टेशनला जाऊ, पोलीस केस करू. त्यांना काय अधिकार आहे?
याच्यामध्ये तुम्ही वस्तीला किती रस्ते सोडलेले लेआउट जेवढे कॉर्पोरेशननं रस्ते मंजूर केले त्याप्रमाणे आम्ही सगळे रस्ते सोडले. अच्छा, किती अंदाजे किती रस्ते? 6-7 रस्ते आहेत, किती फीटाचे रस्ते? 20-20 फुटाचे आहेत.